आज पंढरपूर या ठिकाणी ओबीसी पंढरपूर आणि मंगळवेढा पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम सन्माननीय राज्याचे आमचे नेते रमेश बारसकर साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे। त्याचबरोबर एक आनंदाचा क्षण म्हणून शिवसेनेच्या वतीनं आपण 50% सवलतीच्या दरामध्ये जवळपास 10,000 महिलांचा टप्पा पार केलेला आहे। 50% सवलतीच्या किमतीमध्ये शिलाई मशीन दिलं जाते महिलांना। हा कार्यक्रम प्रत्येक कुटुंबात म्हणजे आतापर्यंत माळशेज तालुक्यात 5,500 महिलांना वाटप झालं। म्हणजे कुटुंबांना एका कुटुंबात एक मशीन जाते, त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालू होतोय। हा सगळा पॅटर्न असं चालू करत आपण परवा करमाळा तालुका झाला, पंढरपूरचा काही भाग सुरू झालेला आहे, त्यानंतर मोहोळचा काही भाग सुरू झालेला आहे, त्यानंतर पलीकडचा आपण उत्तर सोलापूर, उत्तर दक्षिण आणि मध्य याचा कार्यक्रम मार्डिया खेड्यागावामध्ये घेतला। त्यात जवळपास 1,500 महिलांचा समुदाय या कार्यक्रमासाठी आवर्जून जमला होता। हे उद्देश एवढाच आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणींसाठी जो उपक्रम राबवला गेला, लाडकी बहीण योजना आणली, त्यासाठी 1,500 रुपयाचं दर महिन्याला पाठवणारा भाऊ कोण तर एकनाथ शिंदे साहेब। शिवसेना हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण या वृत्तीवर काम आज पण करतोय। हिंदुहृदय सम्राट साहेबांची आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आहे। त्या धोरणावर त्या पावला पावलटून देशाचे नेते आमचे एकनाथ शिंदे साहेब काम करतात आहे। त्या माध्यमातून एक काहीतरी खारीचा वाटा म्हणून आम्ही 10,000 महिलांचा टप्पा पार केलेला आहे। आपल्या रूपानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट जाईल, पण खऱ्या अर्थानं प्रत्येकानं हे जर थोडं थोडं उचललं तर देशामधल्या सगळ्यात आज तरी पक्ष आमचा मोठा आहे, म्हणजे 4 नंबरचा पक्ष झाला समजा ह्या सगळ्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये। आणि येत्या काळामध्ये सुद्धा आपण मिशन टायगर परवा सक्सेस झालं, दुसरं एक मिशन टायगर येऊ घातलेला आहे। त्यात जवळपास परवा महाविकास आघाडीचे 23 आमदार गैरहजर राहिले त्या बैठकीला। येत्या काळात तुम्हाला हे समजेल कुठं गेलोय आपण। मिशन टायगरचा दुसरा ट्रेलर आता लॉन्च झालाय, येणाऱ्या ट्रेलरमध्ये कळून जाईल शिवसेना आणखी किती मजबूत होती। आमचे नेते, युवा नेते श्रीकांत शिंदे साहेब गावोगावी प्रत्येक तालुका वाईज बैठक घेत आहेत। शिंदे साहेब प्रत्येक तालुका वाईज हिंडत आहेत। प्रत्येक बारसकर साहेबांपासून ते राज्याचे आजी माजी आमदार, आजी माजी नगराध्यक्ष, आजी माजी खासदार, विद्यमान मंत्री हे सर्वच्या सर्व पक्षाच्या वाढीसाठी प्रत्येक ग्राउंडवर उतरलेले आहेत। त्यामुळे येत्या काळात शिवसेनेकडे येण्याचा ओघ मोठा आहे। आज पण इथे आपण पदाधिकारी निवडीच्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत। भविष्यात सुद्धा पक्ष अशाच ताकदीने उभा राहील, त्यात काही शंका नाही साहेब। ट्रेलर असा पिक्चर मोठा असणार, पिक्चर मोठाच असणार ना साहेब। आता 23 आमदारांचा हिशोब केला तर ट्रेलर म्हणजे मग राज्यात पलीकडच्या बाजूला काय राहतंय का हे म्हणणारे पक्ष हा म्हणणारा नाही साहेब, करून दाखवणार आहे। शिंदे साहेबाचा पॅटर्न वेगळा आहे। मिशन टायगर केल्यावर सांगितलं झालं म्हणून जाहीर करावं लागलं। आपल्या सगळ्या माध्यमातून ही सगळं हा पक्ष गावगाड्यातल्या सामान्य माणसाचा आहे, तो तसाच राहील। त्यामुळे येणाऱ्या सगळ्या लोकांचं, माता भगिनीचं संरक्षण करणारा पक्ष कुठला आहे तर शिवसेना आहे। प्रत्येकाच्या हाताला काम देणारा का पक्ष कुठला आहे तो शिवसेना आहे। त्यामुळे येत्या काळात निश्चित स्वरूपानं चांगल्या पद्धतीनं पक्ष पुढे जाईल। यात काय शिंदे साहेबांचं नेतृत्व देशातच काय पण बाकीच्या राज्यांमध्ये पण शिवसेना ताकदीनं पुढे जाईल, त्यात काय शंका नाही। 10,000 नंतर अजून 5,000चं चाललंय। बारसकर साहेबांची चर्चा चालू आहे। आम्ही आलेल्या तेच आधी बोलत होतो, काय करता येते का साहेब आपल्याला। त्यांनी शब्द दिलाय की अजून करू आपण 5,000चं टप्प्याचं नियोजन। आम्ही 10,000 आतापर्यंत आम्ही उचलत गेलो, काही सहकार्य आणि माझ्या रूपाने हे सगळ्या गोष्टी आपण केल्या। आणि पुढचा जो 5,000 टप्पा आहे ते बारसकर साहेबाच्या माध्यमातून आम्ही करतोय। बारसकर साहेबांनी मधल्या काळामध्ये जवळपास म्हणजे 1,000 सायकली मुलींना वाटलेले आहेत। कदाचित आपल्याकडे न्यूज पण आली असेल त्या गोष्टीची। शिवसेनेतले लोक ओबीसी आमच्यात कसला काय पॅटर्न साहेब नाही। आमच्याकडे आमचं चिन्ह एकच आहे, धनुष्यबाण। आमचा नेता एकच आहे, एकनाथ शिंदे साहेब। दुसरा नेता आहे श्रीकांत शिंदे साहेब। याच्यापेक्षा पलीकडचं कुठलंही घोषवाक्य काही भानगडी काही नाही, फक्त शिवसेना की शिवसेना।